तर मित्रांनो 10वीच्या पेपरमध्ये जवळपास 50 मार्कचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बिना अभ्यास करता सुद्धा सोडवू शकता। तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घालवणार तर लगेच पाहणार आहोत। तर मित्रांनो हा जो तुम्हाला क्वेश्चन पेपर स्क्रीनवर दिसत आहे तो 2022चा मराठीचा क्वेश्चन पेपर आहे। तर ह्या क्वेश्चन पेपरचा वापर करून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 50 मार्कचे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता, म्हणजे त्याचे उत्तर लिहू शकता विदाउट एनी स्टडी। म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत काही अभ्यास केलेला नाही 10वीच्या पेपरचा त्यांच्यासाठी तर हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही ज्यांनी अभ्यास जरी केलेला असेल तरी तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघू शकता। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, बरोबर ह्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली कमेंटमध्ये सुद्धा विचारा। तर मित्रांनो आपण पाहूया। तर मित्रांनो हा क्वेश्चन पेपर आहे। इथं पहिली गोष्ट क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, वाचून घ्यायचं आहे। वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या क्वेश्चनचे उत्तर तुम्ही लिहू शकता। तर मित्रांनो क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला हा आकडे बरोबर टाकायचे आहेत। आकडे टाकणे खूप बरोबर आहे। क्वेश्चन नंबर पहिल्यातला अ मधला पहिला आणि ह्या पहिल्यातला रोमन मधला फर्स्ट आणि सेकंड म्हणजे पहिला आणि दुसरा, तर अशा प्रकारचे आकडे हे बरोबर टाकणे गरजेचे आहे। तर मित्रांनो जर आपण इथे पाहिलं तर तुम्हाला सर्वात अगोदर काय येतं, उतारे येतात। 3 उतारे येतात मित्रांनो। त्या 3 उतार्यांमधील उत्तरांचा वापर करून तुम्हाला प्रश्नांची उत्तर लिहायची असतात। आता उत्तर जर तुम्हाला दिलेले आहेत तर उत्तर तुमच्या समोर आहे, प्रश्न तुमच्या समोर आहे, तर तुम्हाला इथे कसल्याही अभ्यासाची गरज नसते अगोदर। म्हणजे जो विद्यार्थ्याने अभ्यास जरी केला नाही तरी तो उतारा वाचून याचे उत्तर लिहू शकतो। तर असा सांगण्याचा उद्देश आहे मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी सर्व 100% स्टडी झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, त्यांनी हा व्हिडिओ स्किप करू शकता मित्रांनो। तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला असेल त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहू नका। आणि ज्या विद्यार्थ्यांचा झाला नाही किंवा त्यांना डाऊट आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघू शकता। तर मित्रांनो हे उतार्यामधील पहिला जो क्वेश्चन आहे चौकटी पूर्ण करा, 2 मार्कचे प्रश्न आहेत। ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये भेटू शकतात। उतारात आलेले नदीचे नाव उत्तरा वाचल्यानंतर तुम्हाला इथे समजेलच। इथे कृष्णा नदीचा उल्लेख यामध्ये केलेला आहे। उत्तरा पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज येईल। तर इथं उत्तर तुम्हाला भेटून गेलं। बाळाची आई करत असलेला उद्योग, इथं खाली आल्यानंतर तुम्हाला समजेल की इथे मासे पकडण्याचा उद्योग बाळाची आई करते। इथं वाचल्यानंतर तुम्हाला समजेल। मी एकदम फास्ट सांगत आहे कारण व्हिडिओ आपल्याला खूप मोठा बनवायचा नाही, तुमच्याकडे खूप कमी टाइम आहे, उद्या तुमचा पेपर आहे, त्याच्यामुळे आपण जास्त हे करणार नाहीत। तर हे 2 मार्कचे मित्रांनो उत्तर तुम्हाला डायरेक्ट असे मिळून जातील ह्या उत्तरामध्येच। खाली आल्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं आकृती संबंधी पूर्ण करा। ही आकृती तुम्हाला तिथं पेपरमध्ये म्हणजे आन्सर शीट मध्ये तुम्हाला काढायचे आहे, उत्तरपत्रिकेमध्ये काढायचे आहे आणि त्याचे उत्तर इथे लिहायचे आहे। तर कार्यक्रमात नारायण सुरू यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू कोणकोणत्या असतात, तर शाल आणि श्रीफळ ह्या वस्तू त्यांना मिळतात। तर याचे उत्तर तुम्हाला इथे मिळून गेले। आता स्वमत जे असतं ते तुम्हाला जर तुम्ही ह्या धड्याचा अभ्यास मराठीमध्ये केलेला असेल तर स्वमत तुम्ही बऱ्यापैकी लिहू शकता। जरी तुम्हाला माहित नसेल तरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लिहिलं तरी 3 पैकी तुम्हाला 1 ते 1.5 मार्क इथे मिळू शकतो। तर याचा आपण कन्सिडर करणार नाही, प्रत्येकाला याचं उत्तर लिहिता येणार नाही। परंतु हे वरचे 2 क्वेश्चन होते ना, आकृती संबंध पूर्ण करा आणि हा पहिला प्रश्न, याचे उत्तर तर तुम्हाला नक्कीच 100% ह्या उत्तरामध्ये भेटू शकतात। म्हणजे जर तुम्हाला उद्या एखादा वेगळा उत्तर जरी तुमच्या पेपरमध्ये आला तरी त्याचे उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये नक्कीच तिथे मिळेल तो उत्तर वाचल्यानंतर। तर हे 4 मार्क तुम्हाला नक्कीच 100% ह्या उत्तरातले भेटू शकतात। जरी एखाद्याने अभ्यास नसेल केला तरी हे 4 मार्क्स तर त्यांना नक्कीच भेटतील। आता खालचा दुसरा उत्तरा बघितला, सेम प्रश्न, निरंजनाचा सर्व खर्च करणारे कोण होते, तर त्या गुरुजींचं नाव तुम्हाला इथे भेटसावळे गुरुजी इथं दिसेल उत्तरा वाचल्यानंतर। आणि नंतर निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला कोण होता, तर मामा गेला तो पुन्हा परतलाच नाही, पहिल्याच लाईन मध्ये तुम्ही पाहू शकता। तर याच्या उत्तर सुद्धा तुम्हाला खाली उत्तरामध्ये मिळतील। हा पहिल्या प्रश्नाचे 2 पैकी 2 मार्क हे तुम्हाला उत्तरामधूनच मिळतील, तुम्हाला वेगळा स्टडी करायची गरज नाहीये। का ते लिहा, निरंजन वार लावून जेवायचं कारण याचं सुद्धा तुम्हाला उत्तरात मिळेल। निरंजन झटून अभ्यास करायचं कारण याचं उत्तर सुद्धा तुम्हाला ह्या उत्तरातच मिळेल। तर मित्रांनो याचे सुद्धा 4 मार्कचे, ह्या उत्तराचे सुद्धा 4 मार्कचे क्वेश्चन 100% उत्तरामध्ये मिळतील। खालचा जो तिसरा प्रश्न आहे ना तो म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेले आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा होते। ओके, तर हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही म्हणजे जर तुम्ही अभ्यास केलेला असेल मराठी विषयामधल्या धड्यांचा तर त्याचा अभ्यास तुम्हाला नक्कीच लिहिता येतील। जर नसेल केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल, परंतु सोडून नका देऊ मित्रांनो। जर अशा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित नसेल तर नक्कीच तुम्हाला काय वाटतं ना त्या धड्याविषयी ते तुम्ही याच्यामध्ये लिहून या। कारण जर तुम्ही नाही लिहिलं ना काही तर तुम्हाला काहीच मार्क मिळणार नाहीत। म्हणजे जर तुम्ही तिथे काहीतरी लिहून आलात ना नक्कीच 3 पैकी तुम्हाला कमीत कमी 1 मार्क तिथे मिळेल। अर्धा मार्क जरी दिला ना मित्रांनो त्या अर्ध्याचा 1 होतो नंतर। त्याच्यामुळे तुम्हाला इथे लिहिणे गरजेचे आहे मित्रांनो, काही ना काही पेपरमध्ये भरवणे गरजेचे आहे। जर तुम्ही काही लिहिले नाही तर कोऱ्या पेपरला कोणीही मार्क देत नाही।
जर तुम्ही काही लिहिलेले असेल तर नक्कीच तिथे मार्क देता येतात आणि जे शिक्षक चेक करत असतात ते देतात सुद्धा, जर तुम्ही काही पेपरमध्ये भरवलेलं असेल, लिहिलेलं असेल तर. तर ह्या उत्तराचे सुद्धा 4 प्रश्न, म्हणजे पहिला प्रश्न आणि हा दुसरा प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता. आता जर पुढचा विचार केला, हा तिसरा प्रश्न सोडून द्या, तर तुम्ही अभ्यास नव्हता केला म्हणून ते लिहिता नाही आला, परंतु ट्राय नक्की करा लिहिण्याचा. तर ह्या उत्तरातले 4 प्रश्न 4 मार्क तुम्हाला, म्हणजे पहिल्या उत्तरातले 4 मार्क, दुसऱ्या उत्तरातले 4 मार्क, हे 8 मार्क झाले. ठीक आहे. आता खाली जर आलात तर उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर इथे सुद्धा पाहू शकता हे 2 मार्क तुम्ही संकटाकडे पाहण्याची दृष्टी असावी याचं उत्तर सुद्धा तुम्हाला खाली याच्यातच दिसेल. ओके. खिलाडू वृत्ती, सोशिकपणे हे त्याचं उत्तर असू शकतं. तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्हाला समजेल, हे 2 मार्क सुद्धा तुम्हाला ह्या उत्तरातले भेटतील. आता खाली आल्यानंतर इथे जर आलात तर कधी ते लिहा. आता याचे सुद्धा उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये भेटतील. हा प्रसंग कधी झाला ते तुम्हाला लिहायचं आहे. आपण संकटांना का घाबरतो तेच आपल्याला समजत नाही, याचे उत्तर सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच भेटेल. तर ह्या उत्तरामध्ये सुद्धा 4 मार्कचे उत्तर हे तुम्हाला उत्तरामध्येच मिळतील, म्हणजे ह्या उत्तराचे सुद्धा. तर म्हणजे 3 उतारे, प्रत्येक उत्तरामध्ये 4 मार्कचे प्रश्न हे तुम्हाला त्या उतार्यामध्येच मिळतील. तर असे 12 मार्क इथे झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. आता हे कविताचं कसं असतं मित्रांनो, ह्या कविता म्हणजे हे वेगळ्या भाषेमध्ये थोडंसं वेगळं त्यांचं वर्णन केलेलं असतं आणि त्याचे उत्तर थोडेसे वेगळे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला कवितेचा म्हणजे धड्यामधूनच, त्या कवितेमधूनच अभ्यास, शिकवताना अभ्यास करणे गरजेचे असते किंवा परीक्षेच्या अगोदर अभ्यास करणे गरजेचे असतं. त्याच्यामुळे याचे उत्तर तुम्हाला लिहिता येतीलच असं नाही मित्रांनो. तर आपण हे सोडून देऊया. म्हणजे ते 12 मार्क वरच्या उत्तराचे झालेले आहेत ऑलरेडी. हे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. हे सुद्धा तुम्हाला प्रस्तुत कवितेचा कवी, कवयित्री वगैरे ह्या कविता दिलेल्या, योगी सर्व काळ सुखदा, हिरवगार झाडासारखं असं ह्या कवितांचं नाव दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे आहेत. हे सुद्धा तुम्हाला अभ्यास केल्यावरच समजेल. तर खाली आल्यानंतर समजेल की स्थूल वाचन हे सुद्धा तुम्हाला मराठी परीक्षेमध्ये जर धड्याचा अभ्यास केला असेल तरच समजेल. तर हे 6 मार्क्स सुद्धा तुम्हाला विदाऊट अभ्यास करता लिहिता येणार नाहीत. तर पहिले जे 3 उत्तरे होते त्यामधले 12 मार्क्स हे विदाऊट अभ्यास करता तुम्ही लिहू शकता. जर खाली आलात तर व्याकरण घटकांवर आधारित कृती, तर हे तुम्हाला नक्कीच लिहिता येतील मित्रांनो. म्हणजे खालील वाक्यांचा प्रकार ओळखणे खूप सोपं असतं आणि पुढच्या मार्कच्या विद्यार्थ्यांना जरी विचारलं तरी तुम्हाला याचे उत्तर मिळून जातात. त्याच्यामुळे इथे काही एवढं म्हणजे तुमचा अगोदर अभ्यास जर झाला नसेल तर घाबरण्याची गरज नाही. याचे उत्तर तुम्हाला तिथे मिळून जातील. म्हणजे 1 शब्द किंवा 2 शब्द भूतकाळ वगैरे असे लिहायची गरज असते, तर ते त्याच्यामधून मार्क मिळून जातील. तर व्याकरणाचा जो संपूर्ण भाग आहे ना मित्रांनो, ह्या सगळ्यांचे उत्तरं तुम्हाला मिळून जाणार. म्हणजे हे एक शब्दाचे उत्तरे असतात, हे सर्व तुम्हाला पुढे मागून किंवा तुम्ही स्वतः सुद्धा मिळून जाणार. खालील समानार्थी शब्द लिहा. मित्र, कनवाळू, लहान, ज्ञान हे विरुद्धार्थी शब्द लिहा. लहानचा विरुद्धार्थी शब्द मोठा होईल. ज्ञान चा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहिती असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर याचे सुद्धा तुम्ही जर आपण इथे मोजले हे व्याकरणाचे मार्क, तर हे झाले 2, 2, 4, 4 आणि 4 8, 8 आणि हे 2 10, 10 आणि 2 हे 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16. ओके. हे 16 मार्क जवळपास मित्रांनो हे झालेले आहेत. हे 16 मार्क मित्रांनो, आणि ते आपण 12 मार्क जे उतारायचे, म्हणजे 16 आणि 12 किती झाले मित्रांनो, 28 मार्क. तर हे 28 मार्कसाठी तुम्हाला अगोदर म्हणजे जरी अभ्यास केला नसेल तरी याचे उत्तर तुम्ही नक्कीच लिहू शकता. ओके. म्हणजे हे जे व्याकरण आहे ते तुम्हाला म्हणजे तुम्ही 5वी पासून शिकत आलेला आहात, त्याच्यामुळे याच्यासाठी वेगळा अभ्यास करणे असे काही गरजेचे नसते. जरी तुम्ही नसेल केला आतापर्यंत 10वीचा अभ्यास तरी तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. त्याच्यामुळे उद्याच्या पेपरमध्ये घाबरण्याची काही गरज नाही. त्यानंतर खाली जर शेवटी आला ते उपयोजित लेखन. आता हे जे आहे ना हे सर्व 24 मार्कला आहे जवळपास मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, जवळपास 24 मार्कला आहे. हे जर 24 मार्क जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पत्रलेखन काय असतं हे माहीत असणे गरजेचे आहे. आणि हे सर्वांनाच माहीत असतं, कारण 5वी 6वी पासून तुम्ही पत्रलेखन केलेलं आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, हा जो पत्ता आहे ज्यांना तुम्हाला पाठवायचा आहे त्यांचा पत्ता तुम्हाला वरच्या म्हणजे उजव्या साईडला लिहायचा असतो, उजव्या साईडच्या वरच्या बाजूला लिहायचा असतो. त्यानंतर डाव्या साईड, त्याच्या खाली जर डाव्या साईडला लिहायचा असतो, ज्यांना पाठवायचा आहे त्यांना खाली तुम्हाला विषय लिहायचा असतो आणि विषयाच्या खाली महोदय लिहून तुम्हाला 4-5-6 ओळीमध्ये त्याचा महोदय म्हणजे त्याचं लिहायचं आहे की तुम्हाला त्या पत्रामध्ये कशासाठी काय करायचं आहे. ओके. ते लिहायचं आहे आणि खाली आपला विश्वासू लिहून असं पत्र पूर्ण करायचं आहे. म्हणजे हे 6 मार्कचे जे सुद्धक प्रश्न जो आहे ना मित्रांनो, हा तुम्ही स्वतः सोडू शकता. म्हणजे इथे सुद्धा काही जास्त प्रॉब्लेम नाही. जर पत्रलेखन तुम्हाला करता येत नसेल तर खाली अजून तुम्हाला सारांश लेखन करता येतं. म्हणजे विभाग 1 गद्य ई हा प्रश्नामध्ये जायचा आहे. तिथला 1/3 म्हणजे
थोडासा उतारा तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे। हे तर खूप सोपं आहे, ऑलरेडी उतारा तुम्हाला वर दिलेला आहे, हा तुम्हाला दिलेला आहे गद्य ई मध्ये, म्हणजे ई प्रश्नामधला प्रश्न क्रमांक 1 हा तुम्हाला तिथं दिलेला आहे। त्या उताराचं तुम्हाला काय करायचं आहे, 1/3 म्हणजे 1/3 भाग तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे। तर हे सोपं आहे, पत्रलेखन नाही आलं तर हे लिहा, हे 6 मार्क तुम्हाला इथे मिळून जाऊ शकतात। ओके, त्यानंतर खाली जर तुम्ही आलात तर इथं खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा। ओके, हे जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे तुम्हाला ऑलरेडी शाळेमध्ये शिकवलेले असेल, म्हणजे हे सुद्धा तुम्ही 5वी 6वी पासून आतापर्यंत शिकत आलेला असाल। एखादी जाहिरात तुम्ही जाताना वाचून बघा आणि गेल्यानंतर तुम्हाला प्रश्नामध्ये जी जाहिरात येईल ना ती तशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा। सोडू नका मित्रांनो, एकही प्रश्न सोडू नका, तुमच्या पेपरमध्ये भरवून या, लिहून या काहीतरी, काही लिहायचं म्हणजे काही नका लिहू, ह्या प्रश्नपत्रिकेनुसारच तुम्ही प्रश्नानुसार तुम्ही ते लिहून या। त्यानंतर पुढे जर पाहिलं तर कथालेखन, आता ह्या कथालेखन सुद्धा तुम्हाला माहित आहे, हे ऑलरेडी तुम्हाला एक खाली कथा दिलेली आहे, एक गरीब मुलगा, शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसणे। आता यानुसार तुम्हाला एक कहाणी बनवायची आहे आणि हा जो प्रश्न आहे तो 5 मार्कला आहे, म्हणजे या 2 लिहायचे आहेत, 3 प्रश्न आहेत त्यातले 2 लिहायचे आणि 10 मार्कला, म्हणजे 5 मार्कला एक प्रश्न आहे। 5 मार्कसाठी तुम्हाला जवळपास 20 ते 25 लाईन लिहिणे गरजेचे आहे, जवळपास 1 ते 1.5 पान लिहिणे गरजेचे आहे। ओके, तरच तुम्हाला चांगले मार्क तिथं मिळतील। त्याच्यामुळे मित्रांनो लिखाणाची प्रॅक्टिस सुद्धा असणे तुमची गरजेची आहे, त्यामुळे पेपर पूर्ण होईल। आणि त्यानंतर ओके, ही झालं कथालेखन। आणि त्यानंतर खाली ई जर प्रश्न पाहिलं तर लेखन कौशल्य तिथं बघायचं आहे, खालील लेखन प्रकार कोणताही एक कृती सोडवा। आता हे 8 मार्कला आहे, प्रसंग लेखन। ओके, प्रसंग लेखन तुम्हाला लिहायचं आहे। खाली जर गेलं तर आत्मकथन, ठीक आहे, वृक्ष, जन्म, संदेश, मनातील खंत, उपयोग यांचा वापर करून ह्या गोष्टीवर तुम्हाला आत्मलेखन लिहायचं आहे। वैचारिक, निसर्ग हा आपला गुरु या विषयावर तुमचा विचार मांडा, हे सोपं आहे खूप। आता हे जर तुम्ही पाहिलं हे 8 मार्कला आहे, 8 मार्कसाठी तुम्हाला जवळपास 2 पानं लिहिणे गरजेचे आहे, जवळपास 25-30 लाईन लिहिणे गरजेचे आहे मित्रांनो। आणि चांगल्या शब्दामध्ये लिहा, पॅराग्राफ पाडा, त्याच्यामध्ये चांगलं उदाहरण द्या, ह्या गोष्टीमुळे तुमचे मार्क्स इथं नक्कीच वाढतात। आता हे जर 24 मार्क तुम्ही पाहिले, हे होतं स्थूल लेखन, नाही उपयोजित लेखन होतं। आणि वर आपण जे पाहिले होते उतार्यामधले प्रत्येकी 4-4 मार्क असे 12 होत होते, त्यानंतर तुम्हाला 12 होत होते। आणि त्यानंतर तुम्हाला इथे जे हे होते तुमचे इथे भाषा अभ्यास, म्हणजे तुमच्या व्याकरणावरील जे मार्क होते ते जवळपास 15-16 होते, म्हणजे 28 मार्क। आणि खालचे 24 म्हणजे खालचं जे तुमचं हे होतं पत्रलेखन वगैरे उपयोजित लेखन, हे 24 मार्क, म्हणजे 28 आणि 24 52 मार्क। 52 जरी नाही मित्रांनो, 45-50 मार्कचे क्वेश्चन हे तुम्ही असे सोडवू शकता, जिथं तुम्ही अभ्यास जरी नाही केला तरी 45-50 मार्कचे क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता। आणि बाकी हे व्यतिरिक्त सुद्धा बाकी क्वेश्चन तुम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न कराल, म्हणजे मित्रांनो तुम्ही जवळपास 80 मार्कचा पेपरपैकी 60-70 मार्कचा पेपर नक्कीच भरून या, लिहून या, तेव्हा कुठे तुम्हाला 50-55 मार्क मिळू शकतात। आणि जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर सर्व प्रश्न सोडून या, सर्व प्रश्न चांगल्या अक्षरामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, मुद्देसूद लिहा आणि प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहा, प्रश्न क्रमांक बरोबर टाका, तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील।